कधी कधी नियती दोन अज्ञात लोकांना एका अशा वळणावर आणून सोडते जिथे हृदयाची भाषा शब्दापेक्षा अधिक बोलकी ठरते. ही घटना आहे रंजना गोखले वय 32 आणि निलेश खरे वय 24 यांची, ज्यांचे 8 दिवसापूर्वी प्रेमसंबंध जुळले होते. दोघेही MIDCतील एका नामांकित कंपनीत एकत्र काम करत होते आणि कामाच्या ओघात, कॉफी ब्रेकच्या क्षणात एकत्र आलेल्या नजरा आणि काही अनपेक्षित बोलण्यामधून त्यांच्यात अनोखे आकर्षण तयार झाले. ते आकर्षण नकळत प्रेमात रूपांतरित झाले. रंजना ही विवाहित महिला होती. तिच्या चेहऱ्यावर अनुभवाचा ठसा होता, पण डोळ्यात अजूनही काहीतरी शोधण्याची ओल होती. तर निलेश तरुण, उमंद आणि थोडा भावनामध्ये वाहून जाणारा. त्याचं लग्न झालेलं नव्हतं. 7 मार्चचा दिवस रंजनाने निलेशला पहिल्यांदाच स्पष्टपणे लॉजवर भेटण्यास बोलवले. ही तिची निर्णय घेण्याची घडी होती. त्यांनी ठरवलं 8 मार्च शनिवार, श्रुती लॉज, जो घाटी रुग्णालय रस्त्यावर आहे, तिथे ते एकत्र भेटणार. घरच्यांना किंवा सहकाऱ्यांना संशय यायला नको म्हणून त्यांनी एक युक्ती शोधली. कंपनीमध्ये काम सुरू होण्याची वेळ सकाळी 10 वाजेची होती, म्हणून त्यांनी तशीच तयारी ठेवली. सकाळी उठून ऑफिससाठी निघाल्यासारखे वागले. ड्रेस, बॅग, मोबाईल सगळं तसेच. त्या सकाळी दोघांच्याही मनात थोडीशी धडधड होती, पण ती धडधड वेगळी होती. भयाची नाही, तर एकमेकांना खऱ्या अर्थाने भेटण्याची, आतुरतेची होती. सकाळी 10 वाजता दोघांनी आपापल्या घरी ऑफिसला निघालो असं सांगून घर सोडलं. पण त्यांच्या पावलांचा रोख कंपनीकडे नसून सिटीकडे होता. एका वेगळ्या खास दिवसासाठी. शहरात गेल्यावर त्यांनी जवळपास 2 तास म्हणजे दुपारी 12 वाजेपर्यंत शॉपिंग केली. रंजनाने एका नव्या सुगंधी परफ्यूमची बाटली घेतली, तर निलेशने तिच्यासाठी एक लहानसं पर्स गिफ्ट केलं. दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य होतं, पण मनामध्ये एक गूढ उत्सुकता. त्यानंतर त्यांनी थेट लॉजकडे मोर्चा वळवला. तारीख होती 8 मार्च 2025. स्थळ श्रुती लॉज, घाटी रुग्णालय रस्त्यावर. लॉजमध्ये रूम मिळाल्यावर काही क्षण एकमेकांकडे निरखून पाहिल्यानंतर दोघांमध्ये एक अनावर ओढ निर्माण झाली. ती ओढ केवळ शारीरिक नव्हती. त्या दिवशी त्या बंद दरवाजामागे त्यांनी जवळपास 1.5 तासात 4 वेळा एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवले. प्रत्येक वेळा जणू नवे काही शोधत होते. एकमेकांच्या स्पर्शात एक प्रकारची व्याकुळता होती. कदाचित त्या क्षणानंतर काय होईल याची अंधुकशी शंका त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात होतीही, पण ते दोघंही त्या क्षणात पूर्णपणे हरवले होते. अखेर निलेशला 5व्यांदा पुन्हा संबंध ठेवण्याची तीव्र इच्छा झाली, पण यावेळी काहीतरी विचित्र घडू लागले. अचानकच तो स्वतःच्या डोक्यावर जोरजोरात हाताने मारू लागला. रंजनाला काही कळायच्या आतच निलेश जमिनीवर कोसळला. ती घाबरून त्याच्याकडे धावली. त्याला हलवून हाक मारून उठवण्याचा प्रयत्न केला. निलेश, निलेश, उठ ना, काय झालं तुला? पण त्याच्या शरीरात काहीच हालचाल नव्हती. डोळे मिटलेले, चेहरा फिक्कट, त्याचा श्वास ओळखू येईना. रंजनाचे हात थरथरू लागले. ती पूर्णपणे घाबरली. काय करावं हे न समजून ती तडक पळून गेली दुसरीकडे. लॉजमधील कर्मचाऱ्यांनी सांगितले, त्यांनी संध्याकाळी 6 वाजता रूम साफ करायला गेल्यावर पाहिले की दरवाजा उघडाच आहे. आत जाताच त्यांना काही विचित्र जाणवले. रूममध्ये सगळं अस्ताव्यस्त होतं आणि निलेश बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेला होता. त्यांनी तात्काळ मालकाला याची माहिती दिली आणि मालकाने पोलिसांना कळवले. पोलिसांनी निलेशला घाटी रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी चौकशी करताना कॉल डिटेल्स तपासले आणि निलेशची ओळख पटवली. तपास पुढे चालवला असता पोलिसांना समजले की त्याचे एका विवाहित महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. पोलीस रंजनापर्यंत पोहोचले आणि तिला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान रंजनाने सांगितले की 1.5 ते 2 तासात 4 वेळा संबंध झाले आणि 5व्या वेळी निलेशने पुन्हा संबंध ठेवायची मागणी केली होती.
त्यावेळी काय झाले ते तिलाही समजले नाही, कारण निलेश अचानक चक्कर येऊन खाली पडला आणि स्वतःच्या डोक्यावर मारू लागला. नंतर बेशुद्ध झाला. घाबरून रंजनाने लॉजमधून पळ काढला. निलेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आणि मेंदूत एकाशीने ब्लॉकेज असल्याचे निदर्शनास आले. पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल. पोलिसांनी रंजनाला अटक केली आणि तिला बेड्या ठोकल्या. या प्रकरणातून हे सिद्ध होते की रंजनाने शारीरिक सुखाच्या मोहात निलेशला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. विशेष म्हणजे त्यांच्यात वयाचं खूप मोठं अंतर होतं. रंजना होती 32 वर्षाची विवाहित, तर निलेश होता केवळ 24 वर्षाचा तरुण. मात्र निलेशच्या मृत्यूला थेट रंजना जबाबदार नसली तरी तिने निलेशला त्या अवस्थेत एकटं सोडून पळ काढणंही तिची मोठी चूक होती. तिच्या या घाबरून निघून जाण्यामुळेच प्रकरण अधिक गुंतागुंतीचं झालं. विवाहित महिलांकडून पतीला फसवणं आणि तरुणांशी संबंध ठेवण्याची ही घटना केवळ धक्कादायक नाही, तर समाजाच्या मूल्यांनाही हादरा देणारी आहे. जेव्हा एखादी विवाहित स्त्री केवळ शारीरिक गरजापोटी तरुणांना आपल्या जाळ्यात ओढते, तेव्हा त्या तरुणांचंही मानसिक आणि सामाजिक नुकसान होतं. ही अतिशय दुर्दैवी आणि गंभीर बाब आहे. त्यामुळे मित्रांनो, तरुणांनी अशा महिलांपासून सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे. स्वतःच्या भविष्याची आणि प्रतिष्ठेची काळजी घ्या. कोणाच्या मोहात फसून आयुष्य अंधारात जाऊ देऊ नका. या घटनेविषयी तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच खऱ्या आणि धडकी भरवणाऱ्या सत्यकथा पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.